सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 35 ते 40 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 35 ते 40 आवर्तन. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावं. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. निर्माण झालेली ऊब अलगदपणे संपूर्ण डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे, चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पावलांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट. पुन्हा ओपन करून स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा फोल्ड करायचा. पुन्हा एकदा ओपन करून स्ट्रेच. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. पुन्हा ओपन करायचंय, रिलॅक्स करायचे. पावलं जोडून घ्यायचे. अँकल जॉईंट करून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे, जमिनीकडे.
स्वतःकडे, बरोबर, जमिनीकडे, स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे जाण्याचं, मध्यभागी सेंटर, रोटेशन क्लॉकवाईज, 1 2 जाणीवपूर्वक, 3 विरुद्ध बाजूने, 1 2 जास्तीत जास्त पुढे आणि मागे, आणि 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून आपल्या उजव्या गुडघ्याखाली त्याचा आधार द्यायचा आहे. उजव्या गुडघ्याखाली आधार, पाय घासत, उजवा पाय घासत घासत फोल्ड करूया, सरळ करूया, फोल्ड, सरळ, जास्तीत जास्त आपली मांडी पोटाजवळ मिळते, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, पुन्हा पाय फोल्ड. आता वर, अप अँड डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, पुन्हा वर आणि रोटेशन क्लॉकवाईज, 1 2 3, अँटी क्लॉकवाईज, 1 2 3, उजवा पाय सावकाश सरळ, डाव्या पायाच्या खाली अशीच हाताची पकड, डावा पाय फोल्ड करूया, मांडी जास्तीत जास्त पोटाकडे आणि सरळ, पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, बरोबर, पुन्हा पाय फोल्ड, आणि आता अप अँड डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज, 1 मोठं वर्तुळ, 2 3 अँटी क्लॉकवाईज, 1 2 3, सावकाश डावा पाय खाली, थोडा वेळ विश्रांती, आणि साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हात समोर, हाताच्या 5ही बोटांमध्ये स्ट्रेच देऊया, अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे, पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त ताण, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट, हाताची घट्ट मूठ वळवली आहे. आता मनगटामधून हाताची मूठ अप अँड डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, बरोबर, अप डाऊन, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि रोटेशन मुठीचं, 1 क्लॉकवाईज, 2 3 अँटी क्लॉकवाईज, 1 2 3, हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, तळवे सिलिंगला समांतर. आता हात फोल्ड करायचे, सरळ करायचे, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, हात फोल्ड करूया, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, दोन्ही हात खाली, पुन्हा हात फोल्ड, सरळ, खांद्यावर बोट, सरळ, पुन्हा खांद्यावर आणि सरळ, पुन्हा बोट खांद्यावर ठेवायची, कोपरं जॉईंट करून घ्यायची आणि रोटेशन, शोल्डर रोटेशन, 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, सावकाश जाणीवपूर्वक, 2 3, बरोबर, पुन्हा कोपरं जॉईंट, विरुद्ध बाजूने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, 1 2 3, 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने संपूर्ण सोडून देऊया. करणार आहोत नेक रोटेशन. त्याच्या आधी मान एकदा उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया, सुरुवात करूया, सावकाश मान उजवीकडे,
हनुवटी उजव्या खांद्याला समांतर, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी उजवीकडे, सावकाश मध्यभागी डावीकडे, सावकाश मान मध्ये. आता मान टिल्टिंग, एकदा उजव्या बाजूला टिल्ट करूया. सेंटर डावीकडे, सेंटर उजवीकडे, सेंटर डावीकडे. खांदे उचलायचे नाहीयेत. सेंटर. आता मान वर, चेहरा सिलिंगला समांतर, हनुवटी गळ्याकडे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी पुढे घेणं टाळायचं, मान पुढे घेणं टाळायचं. पुन्हा चेहरा वर आणि हनुवटी गळ्यात. आता क्लॉकवाईज दोनदा फुल रोटेशन करूया. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबू. सावकाश मान सरळ, डोळे मिटून विश्रांती. करूया फुल बटरफ्लाय. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पावलं जोडून द्यायची. हाताची स्थिती पावलांच्या, हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आता श्वास घेत घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली. सावकाश नियंत्रित हालचाल. पाठीमागे मानेमध्ये कुठेही हालचाल करू नका, फक्त पायामध्ये मुवमेंट. श्वास घेत वर, जाणीवपूर्वक. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी जलद सुरुवात करूया. डायनॅमिक वर खाली. बरोबर. अवकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्राम. करणार आहोत आपण आता गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही पावलांवर हाताचे तळवे ठेवून सीटचा भाग थोडासा वर उचलायचा, तो मागे ढकलायचा आणि पुन्हा जमिनीवर. बरोबर. छान छान झाले भारतीताई. बरोबर. एका रेषेमध्ये सरळ आपले गुडघे येतील. आता उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. बरोबर. छान. पावलं आपली आपण ऍडजस्ट व्यवस्थित करून घ्यायची. डोळे लगत मिटून देहधारणा आणि प्राणधारणा जोड श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा हात खालून मागे घेऊन जायचा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. एक एक टोक पकडा नॅपकिनचं. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. मान सरळ असेल आणि पुन्हा एकदा डोळे मिटून देहधारणा प्राणधारणा. ताणली गेलेली उजवी बाजू, डाव्या खांद्यावर आलेला प्रेशर, पायाची विशिष्ट स्थिती. त्याच्यामुळे आपले हिप जॉईंट्स, कमरेचा खुबा, तिथली सगळे जॉईंट्स मोकळे होत आहेत. छान. आणि हलकस स्मित असते चेहऱ्यावर. इथे आपण दीर्घ श्वसनाचे एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. उलटचाल करूया. प्रथम डावा हात जो खाली आहे तो गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय सरळ करूया आणि मग वर असलेला उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती घ्या.
तीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या सीट जवळ. आणि मग खाली असलेला उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या सीट जवळ. पुन्हा गुडघे आपले आपण ऍडजस्ट करून घ्यायचे व्यवस्थित. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा. बोट जमिनीकडे पॉइंटेड, पाठकडा सरळ. डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा आणि प्राणधारणा. विरुद्ध बाजूने आपण हीच कृती करतोय. तिथे आपण कम्फर्टेबल आहोत का, की आधी कम्फर्टेबल होतो, हे आपलं आपण तपासून पाहूया. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. कुणाला एका बाजूने चांगलं जमतं, डाव्या किंवा उजव्या. आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. छान छान झालं भारतीताई. सहज बोट हा. आणि आता डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. मान सरळ. आणि पुन्हा एकदा डोळे मिटून देहधारणा प्राणधारणा. खूप छान भारतीताई. ताणली गेलेली डावी बाजू, त्याकडे लक्ष. उजव्या खांद्यावर प्रेशर आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात खाली घेऊ, खाली जो आहे तो डाव्या गुडघ्यावर येईल. मग वर असलेला डावा हात, खाली असलेला उजवा पाय सरळ करूया. आणि मग वर असलेला डावा. विश्रांती. मान मागे सई सोडून देऊया, रिलॅक्स होऊन जाऊया. आपल्या थाय मसल्स वर, गुडघ्यावरती जो ताण होता, प्रेशर होता, तो सगळा रिलीज होतोय. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. उजवा पाय फोल्ड करून पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करून पाऊल डाव्या सीट खाली. हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा देहधारणा. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे, सीटचा भाग, पाठीचा मणका नैसर्गिक सरळ. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. याच्याने आपलं अन्न पचन अतिशय चांगलं सुधारतं. पित्ताचा ज्यांना त्रास आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. पण एक नियमितता आणि सातत्य हवं. रोज जेवणानंतर 5 मिनिटासाठी वज्रासनात बसलो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापासून लांब होऊ शकतात. आता आपण करणार आहोत वज्रासनामध्ये परीघासन, म्हणजेच अर्धवर्तुळ, अर्ध परीघासन याला म्हणतात. तर सुरू करूया. सोपी कृती आहे. गुडघ्यावर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहा. आणि आपला उजवा जो पाय आहे तो उजव्या बाजूला सरळ करा. टाच जमिनीवर पायाची बोट सिलिंगच्या दिशेला. बरोबर. पाय गुडघ्यातनं सरळ असेल. तुम्ही हवं असेल तर पावलाने एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. भिंत, टेबल, खुर्ची, त्याला चिटकवून पाऊल उभं करू शकता. पाठकणा सरळ, नजर समोर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचंय. आता डावा हात जो आपला सरळ आहे तो हळूहळू डाव्या कानाच्या बाजूला घेऊन या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि बेंड. उजव्या बाजूने आपण बेंड होतोय. आपली डावी बाजू करंगळीपासून ते गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. उजव्या बाजूचा पाय ताणला गेलाय. त्याचबरोबर कमरेच्या इथे प्रेशर आहे. छान. नजर समोर. आणि होल्ड. श्वास चालू ठेवायचा, या स्थितीमध्ये थांबायचं. 5, 4, 3,
2, 1. उलट चाल. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. उजवा पाय सावकाश पुन्हा एकदा फोल्ड करून घ्या. अगदी सावकाश. पुन्हा दोन्ही गुडघे जॉईन केलेले आहेत. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आता हीच बाजू विरुद्ध बाजू. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा डाव्या दिशेने. टाच जमिनीवर, पायाची बोटं सिलिंगच्या दिशेने. पाठकडा सरळ, नजर समोर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा आणि जेवढा तुम्हाला बेंड घेता येईल साईडवर तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. छान. बघा, उजवी बाजू आता पूर्णपणे ताणली गेली आहे. डावा पाय ताणला गेलाय. तिथले हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेलेत आणि कमरेच्या ठिकाणी प्रेशर आहे. होल्ड. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली. उजवा पाय पुन्हा फोल्ड करायचा आहे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घेऊया. रिलॅक्स. इथे आपण साइडवर्ड बेंड घेतला, बरोबर. आता आपण थोडासा बॅकवर्ड बेंड घेऊया उष्ट्रासन. पुन्हा एकदा गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलं जमिनीकडे फ्लॅट. आता ज्यांना पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवून उष्ट्रासन करता येत नसेल तर पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीकडे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. तोल जात असेल तर दोन्ही गुडघ्यांमध्ये किंचितसं अंतर घ्या. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि हात आता आपल्या जिथे माकड हाड आहे कमरेचं तिथे ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. अंगठा जो आहे तो आपला थोडाशा कमरेच्या इथे येईल. बरोबर. ही स्थिती पक्की झाली. आपल्या छातीचं प्रसारण झालंय. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. कोपरं थोडीशी मागच्या मागे खेचायची आहे आणि आता हळूहळू आपल्या हाताने कमरेचा भाग पुढे ढकला म्हणजे आपलं पोट पुढे येईल. छान. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. जर दोन्ही हात एकत्र मागे जात नसतील तर एकेका हाताने करा. बरोबर, ठीक आहे. आणि त्यानंतर मान मागे सैल सोडून द्या. बघा, पूर्णपणे बॅकवर्ड बेंड. छान, खूप छान. पाठीचा मणका वरपासून खालपर्यंत आलेला प्रेशर, गळ्यावर ताण. यथाशक्ती थांबा. छान. उलट चाल. हळूहळू उजवा हात कमरेवर घ्या. मग डावा हात. दोन्ही हात खाली. सावकाश वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटले. त्याच्या आधी पण आपण हे उष्ट्रासन केलंय त्यामुळे मी कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले नाही. पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास असेल तर उष्ट्रासन करणं टाळा. डोळे अलगद मिटून संपूर्ण उष्ट्रासनाचा आपल्या पाठीच्या मणक्यावर, आपल्या शरीरामध्ये, गळ्याच्या इथे, पोटाच्या इथे, आपल्या चेस्ट मसलच्या इथे जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. नाकाने श्वास घ्यायचा. तोंडाने सावकाश सोडून द्या. जर श्वासाची गती वाढली असेल तर. अर्धपरिघासन मध्ये आपण साइडवर्ड बेंड घेतला. उष्ट्रासनामध्ये आपण बॅकवर्ड बेंड घेतला आणि आता फॉरवर्ड बेंड. पाठीच्या मणक्याला पुढे झुकवायचं. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी हे पुढे झुकणं टाळायचं. तर इथे पुन्हा दोन्ही पाय आपले गुडघे जोडलेले आहेतच. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची आहे. पुन्हा नजर समोर आणि आता ही पकड जिथे आपलं माकड हाड आहे तिथे
ठेवायची आहे. हाताची कोपरं थोडीशी मागे एकमेकांच्या जवळ खेचून घ्या, म्हणजे खांदे सुद्धा मागून एकमेकांच्या जवळ येतील. छातीचं पुन्हा एकदा प्रसरण होत आहे. आणि आता एक भरपूर श्वास भरून घ्या. थोडीशी हनुवटी वर उचला आणि हा श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. लोअर बॅक पासून पुढे झुकतोय आपण. पोटाचा भाग आपल्या मांडीवर येतोय, मग छातीचा भाग पुढे येतोय, त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड ढिली करा, कोपरा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या आणि इथे थांबा यथाशक्ती. सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे झुकायची कृती करायची आहे. ज्यांचा कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल त्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. पोटावरती बघा आता छान प्रेशर आलेला आहे. पाठीचा मणक्यावरती ताण आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी संपूर्ण आपला हा रक्ताचा प्रवाह जातोय याची जाणीव आणि जोड श्वासाची. उलट चाल करूया. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. हाताची पकड थोडीशी घट्ट करा. कोपरं थोडीशी वर घ्या, वरच्या वर खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी करा, छातीचा भाग, पोट असं करत करत सावकाश वर या. श्वास घेत घेत वर. डोळे अगद मिटलेले आहेतच. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात मांडीवरती आणि संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या शरीरामध्ये झालेला बदल, त्याचा परिणाम त्याचा मनातल्या मनात मागोवा. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची डोळे मिटून आपण अनुभूती घेत आहोत. इथे 1-2 सेकंद थांबायचं आणि मग हळूहळू एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा. मिश्रण अँकल जॉईंट्स मध्ये जर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, पावलं थोडीशी अशी क्रॉस करून किंवा अशी जमिनीला अशी फिरवून घ्या, म्हणजे आलेला सगळा ताण गुडघ्यांवरती पोटऱ्यांवरती तो निघून जाईल. आज आपण डायबिटीज वाले सूर्यनमस्कार बघणार आहोत. याच्या सुद्धा 12 स्टेप्स आहेत. फक्त थोडासा बदल आहे अंकामध्ये आणि आसनांमध्ये, तर तो फक्त एकदा बघून घ्या. मी एकदा एक तुम्हाला सूर्यनमस्कार दाखवते तो कसा करतात, मग आपण एकत्रित करू. डायबिटीज वाला यासाठी की पोटावरती प्रेशर येईल म्हणून तो डायबिटीज वाला सूर्यनमस्कार. आणि त्याच्यामध्ये थोडीशी आसनं, 1-2 आसनांमध्ये फक्त बदल झालेला आहे, बाकी सगळ्या स्टेप्स सारख्याच आहेत. तर मी तुम्हाला दाखवते हा कसा केला जातो, मग आपण एकत्रित करू. पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करताना काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला मॅटच्याच पुढे येऊन उभं राहायचं आहे. दोन्ही हात जोडलेले नमस्कार स्थिती. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन. आता इथे बघा 5वी स्टेप काय आहे. 5 शशकासन. गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग पाया. 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि पुन्हा एकदा 9 शशकासन. गुडघे जमिनीवर टेकून, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर आणि कपाळ जमिनीवर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असतील. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलनासन. 11
हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. ठीक आहे, लक्षात आलं. फक्त जी आपली 5वी आणि 9वी स्टेप आहे ती शशकासनची आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपण थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज करूया. कटिचक्रासन आणि हिप जॉईंट्सला मोकळं करूया आणि मग आपण ह्या आसनाकडे वळूया. कटिचक्रासनासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या खांद्यावर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. हात थोडेसे स्विंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली. पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या कमरेवर ठेवायचे. करूया हिप रोटेशन. सुरुवात करणार आहोत. आपली कंबर उजवीकडे, पुढे डावीकडे, पाठीमागे. 1 बरोबर मोठं वर्तुळ करून घ्या. 2 छान आणि 3 विरुद्ध बाजूने 3 वेळा. कंबर डावीकडे, पुढे उजवीकडे, मागे. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ. थोडस पावलामध्ये अंतर घ्या आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन डाव्या बाजूला हलकासा बेंड आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या बाजूला हलकासा बेंड. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. सावकाश थांबायचंय. थोडा वेळ विश्रांती. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जोडून किंवा थोडस अंतर पावलामध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. हात एकदम रिलॅक्स ठेवा आणि त्यानंतर दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दंडाचा स्पर्श कानांना होऊ दे आणि मग टाचा जमिनीपासून वर घ्या. नजर एका बिंदूकडे स्थिर आणि स्ट्रेच. हाताच्या बोटापासून ते पावलाच्या नखापर्यंत स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. छान. टाचा खाली येऊ देत. दोन्ही हात खाली येऊ देत आणि विश्रांती. रिलॅक्स. थोडस नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय पावलं जोडलेली. दोन्ही हात आपले गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि नी रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 आणि 3. सावकाश वर आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभं. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचा पाठ करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम कृष्णे नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशकासन. गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सेटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. वज्रासनामधली ही स्थिती आहे. 5 शशकासन,
6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर आपली नेवल रिजनकडे, 9 पुन्हा एकदा शशकासन, 10 उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. अजून एक करूया. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर नेवल रिजनकडे, 9 शशकासन, गुडघे जमिनीवर टेकवून कपाळ जमिनीवर, 10 डावा पाय पुढे देऊया अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कार. आता 2 सूर्यनमस्कार आपले नॉर्मल असतील. सुरुवात करूया. दोन्ही हात खाली द्या थोड्या वेळासाठी. दोन्ही हात जोडून ओम सवित्रे नमः. 1 नमस्कार स्थिती, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. एक शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक सिंगल. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. दोन्ही पाय फोल्ड करूया. पावलं जमिनीवर, गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता आपले हाताचे जे पंजे आहेत ते आपल्या कमरेच्या खाली घेऊया. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली. बोटांची जी नखाची बाजू आहे ती वरच्या बाजूला असेल आणि तळवे जे आहेत हाताचे ते जमिनीवर असतील. इथे एकदम रिलॅक्स व्हा. खांदे, हाताची कोपरं जमिनीकडे अगदी सैल सोडली आहेत. आणि आता श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची. श्वास घेत कंबर हातांवर प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. बरं, एवढी वर उचलायची गरज नाहीये. तिथल्या तिथेच कंबर फक्त प्रेस करायची. हातांवर प्रेस करायची कंबर आणि रिलॅक्स व्हायचं. हा, हाताचे तळवे कमरेच्या खाली आहेत. बरोबर. हा, हातांवर श्वास घेत कंबर प्रेस करा आणि रिलॅक्स करा. हा, ठीक आहे. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवर.
आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यावर किंवा पाठ, कधी कधी पाठदुखीचा त्रास होतो, तर तो कमी व्हायला मदत होते. श्वास घेत प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. हाताचा आधार जो आहे सीटच्या खाली तो काढून घ्या, कमरेच्या खाली. आता दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचे, तिथल्या तिथे 90 डिग्री वर घ्या आणि दोन्ही पायाचे अंगठे पकडा. दोन्ही पाय फोल्ड झाले तरी चालते. गुडघ्यातनं गुडघ्यातनं पाय फोल्ड करा. हा, आणि आपले अंगठे पकडा, लहान मुलं जसं करतात ना त्याप्रमाणे. आता आपले हात, टाचा ज्या आहेत ह्या थोड्याशा खाली येऊ देत, सीटच्या जवळ, आपल्या पेल्विस रिजनच्या इथे. हा, बरोबर. पुन्हा खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता एक पाय सरळ, म्हणजे उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ, अशा प्रकारे थोडीशी मुवमेंट करा. त्याला आनंद बालासन म्हणतात. म्हणजे लहान मुलं बघा ही कृती करतात, तशीच ही आपण कृती करतोय. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. छान, बरोबर. आता पुन्हा थांबा. पुन्हा दोन्ही पायाचे अंगठे पकडले, पावलं एकमेकांच्या जवळ आहेत. आणि आता एकदा उजव्या कुशीला वळा आणि एकदा डाव्या कुशीला. बरं, आता डोकं वर नाही उचलायचं, डोकं जमिनीवरच आहे. फक्त एकदा उजवीकडे आपण कुशीवर वळतोय आणि एकदा डाव्या कुशीवर. छान, उजवीकडे बघा, पाठीच्या मणक्याला पण एक छान मसाज मिळतो. डावीकडे सावकाश मध्ये येऊन थांबा. आता हाताची पकड जी आहे, अंगठे पकडले ते सोडून द्या. शक्य असेल तर दोन्ही पाय 90 डिग्री वर घेण्याचा प्रयत्न करा. छान. आणि आता इथे थांबा. ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताचा सपोर्ट गुडघा किंवा मांडीच्या मागे द्या आणि इथे होल्ड. 5 4 3 2 1. उलट चाल. हळूहळू दोन्ही पाय खाली घ्या. अगदी सावकाश सावकाश, हळू हळू. पोटावरती येत असलेला प्रेशर, जसं जसे पाय खाली जात आहेत तसा, त्याचा सगळ्याच अनुभव घेऊन रिलॅक्स. विश्रांती. करूया आपण पूर्ण पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून पाय फोल्ड करूया. ठीक आहे, बरं. आता आपण इथे एक छोटस व्हेरिएशन करूया पवनमुक्तासन मध्ये. जिथे आपण पायाला समोरून विळखा घालतो ना, तर आज तसं न करता थोडेसे पाय वर उचला आणि आपल्या मांडीला विळखा द्या. बघा, तुम्हाला एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर सहज पकडता येईल. हा, आता पाय खाली घ्या. पावलं जमिनीकडे एकदम सई सोडून द्या, रिलॅक्स ठेवा. खांदे पण रिलॅक्स. बघा, पोटावरती छान प्रेशर आलेलं आहे. आज आपण एक छोटस व्हेरिएशन करतोय पवनमुक्तासन मध्ये. एकदम रिलॅक्स, पोटावरचा प्रेशर त्याचा अनुभव घेऊया. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ आपल्या गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. छान, बरोबर, खूप सुंदर. दर्शनाताई आणि भारतीताई, परफेक्ट. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. डोकं नियंत्रित जमिनीवर ठेवा. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो आता रिलीज झालाय. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. सुलभ भुजंगासन आपण करूया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला.
हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हात आता कोपरातून फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. मागून बघा, पाऊलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. दोन्ही पाय हलकेशे मागच्या मागे ताणा आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत जमिनीपासून वर या. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, देह धारणा आणि प्राण धारणा. परफेक्ट. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. दोन हात खाली. विश्राम. एका गालावर पडून विश्राम. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊन मग बैठक स्थितीमध्ये या. कुठलाही गडबड न करता सावकाश बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. सावकाश. आज आपण विभागीय श्वसन करणार आहोत वेगवेगळ्या मुद्रेंच्या आधाराने. तर सुरुवातीला आपण करणार आहोत चिन मुद्रा. तर ही चिन मुद्रामध्ये काय करायचं असतं, आपण जी ज्ञान मुद्रा करतो ना, सेम तशीच, फक्त ती जी आहे, ती जी अंगठ्याची आणि बोटाची जी स्थिती आहे ना, ती फक्त आपल्याला अशा प्रकारे ठेवायची. म्हणजे जिथे तळवे जे आपले सिलिंगकडे असतात, ते तळवे आपले जमिनीच्या दिशेने असतील हाताचे. ठीक आहे. ही झाली चिन मुद्रा. त्याच्यानंतर आपण करणार आहोत आदी मुद्रा. आदी मुद्रेमध्ये आपल्याला आपला अंगठा जो आहे तो आतमध्ये घेऊन हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहे. ही झाली आपली आदी मुद्रा. आणि त्यानंतर ब्रह्ममुद्रा. तर इथे आपल्याला काय करायचंय, आपले हात, जे हाताची जी मागची बाजू आहे ना, ती एकमेकांना अशी जुळून घेऊन ती आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायची. आणि इथे आपण अकार अशी अशी ही हाडाचा जो भाग आहे ना, तो आपल्याला असा ठेवायचा. म्हणजे असे नाही ठेवायचे. मागचा जो भाग आहे ना आपला, हा हा वाला. हा, तुम्ही बरोबर केलंय भारतीताई. आणि बघू दर्शनाताई. हा बरोबर. हा हा बरोबर बरोबर आहे. आता ही अशी मुठी वळून त्या आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायच्या. ही झाली ब्रह्ममुद्रा. ब्रह्ममुद्रा म्हणजे आपण हस्तमुद्रा ज्या करतो त्यातली ही ब्रह्ममुद्रा. इथे जे आपण ह्या मुद्रेमध्ये संपूर्ण योगिक श्वसन अकार, उकार आणि मकारासहित करणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण चिन मुद्रा बघितली, त्याच्यानंतर आपण आदी मुद्रा बघितली आणि आता आपल्याला बघायची आहे चिन्मयी मुद्रा. तर ही चिन्मयी मुद्रा जी असते ती आपल्याला, आपण जी ही आदी मुद्रा चिन मुद्रा जी केली ना अशी ठेवून, तर तिथेच इथे हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घ्यायचे आणि जी 3 बोटं ओपन आहेत ना ती फोल्ड करायची. ही झाली चिन्मयी मुद्रा. ठीक आहे. लक्षात आलंय. आपण जेव्हा अकार करणार आहोत तेव्हा आपल्याला ही चिन मुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जुळवून ते टोक आपल्याला आपल्या गुडघ्यावर ठेवायचंय आणि हाताचा तळवा जमिनीकडे. ही झाली आपली चिन मुद्रा. चिन्मय मुद्रेमध्ये आपण हाताचा जो मागचा भाग आहे तो गुडघ्यावर ठेवतो आणि 3 बोटं जी ओपन आहेत
ती आपण फोल्ड करतो. ही झाली आपली चिन्मयी मुद्रा. ठीक आहे, लक्षात येत आहे, आलंय का की कन्फ्युजन आहे? थोडस एक व्हेरिएशन आहे, मुद्रेंच्या आधारे आपण विभागीय श्वसन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर सुरुवातीला करूया चिन्ह मुद्रा. जसं आपण ज्ञानमुद्रा करतो त्याप्रमाणे, फक्त तळवे जे आहेत हे जमिनीच्या दिशेने. बरोबर, परफेक्ट. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या, डोळे अलगद मिटून घ्या, खांदे एकदम रिलॅक्स. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे, आणि हा श्वास सोडताना आकार आणि पोट आतल्या दिशेला. खोलवर दीर्घ श्वास, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना आकार, पोट आतमध्ये जात आहे. त्याची 3 बोटं आपली उघडी आहेत ती बंद करून घ्या, आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यावर. आपण केलेली आहे चिन्मयी मुद्रा. करणार आहोत आपण उकार, थोरॅसिक ब्रीदिंग. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण, छाती थोडीशी फुगवली जाईल, आणि श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास, छाती फुगवली जाते, प्रसरण. श्वास सोडताना उकार, ओ. दोन्ही हातांची आदी मुद्रा, म्हणजेच आपला अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरच आहेत, तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. करणार आहोत आपण स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास, खांदे वर. श्वास सोडत मकार. दोन्ही हातांच्या मुठी एकमेकांना जळून त्या आपल्या ओटीपोटाजवळ ठेवूया. पुन्हा आपली हाताची कोपरं ताणली गेली आहेत, खांदे रिलॅक्स. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन ब्रह्ममुद्रेसहित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर, आणि श्वास सोडताना खोलवर दीर्घ श्वास, श्वास सोडत एक लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास, श्वास सोडत
हातांची जी स्थिती आहे ती सोडून द्यायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. श्वासाची गती संथ, लयबद्ध झालेली आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घेऊया. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून पुढची 2 मिनिटं तरी आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे जमिनीवर उताणे पडून राहायचं आहे. एकदम रिलॅक्स. नाकाने भरपूर श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. आपली सगळी निगेटिव्हिटी, आपला सगळा ताण आपण या श्वासासोबत बाहेर सोडला. पुढची 2 मिनिटं आपल्याला शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे जाणीवपूर्वक पडून राहायचं आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत, पापण्यांवर पापण्या अलगदपणे ठेवलेल्या आहेत. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आपली मान डावीकडे किंवा उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनाचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. बैठक स्थितीमध्ये केलेली आसनं, त्यानंतर दंड स्थितीमध्ये आज आपण 12 डायबिटीज वाले सूर्यनमस्कार पाहिले. त्याच्या स्टेप्स, पाठीवर पडून केलेली साधना, पोटावर पडून केलेली साधना आणि त्यानंतर केलेलं संपूर्ण योगिक श्वसन. देहधारणा. आपल्या संपूर्ण देहाचं बंद डोळ्याने निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण ज्या स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे पडलेलो आहोत त्या संपूर्ण स्थितीची जाणीव, आपल्या देहाची जाणीव, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत निरीक्षण. पायाची बोट, अँकल जॉईंट, पोटरी, गुडघा, मांडीचा भाग, हिप जॉईंट, सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग, दोन्ही हात, हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, पाठकळ्यांमधले मणके, उदरभाग, उरभाग, तोंडाच्या आत सैलसर असलेली जीभ, संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू याचं निरीक्षण आणि शीतलीकरण. रिलॅक्स. जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येतोय, थंड हवेचा स्पर्श होतोय नाकपुड्यांना. श्वास सोडतोय, पोट जमिनीकडे जात आहे, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते दोन्ही नाकपुड्यांना. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि मी प्रत्येक श्वास सोडताना स्ट्रेस आउट होत आहे, तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड सकारात्मकता मला या क्षणी त्याचा मी अनुभव घेत आहे. मी माझ्या शरीराला आणि स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे की ते माझ्याकडून उत्तम अशी साधना करून घेत आहे. माझी शारीरिक मानसिक स्थिती अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि ही कायम अशीच राहणार आहे. आणि यासाठी मी संकल्प करीत आहे की माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता, आपले कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया.
आणि योग कर्मसु कौशल्य या श्लोकाप्रमाणे आजच्या दिवसाला आपल्या कामांना आपण सुरुवात करणार आहोत. आपली कामे प्रामाणिकपणे करणं, मनापासून करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आजच्या दिवसाला आपण सज्ज झालो. प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. डोळे म्हटलेले आहेतच आणि शांती. दोन्ही हात जोडून ओ पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपली संपूर्ण साधना ओम समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत कमरेत बसा. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मार्गाने. संपूर्ण ओठ आपल्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊन अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. उद्या आपल्याला सुट्टी आहे. नेक्स्ट आठवडा मला असं वाटतं आपला लास्ट वीक असेल. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.